भेटण्याकरता यशोदेला गावातील माणसं येऊ लागली, म्हातारी माणसं येऊ लागली. यशोदेला विचारपूस करू लागली. यशोदे, अगं काय झालं म्हणतात? मला सकाळी कळालं, पोरं सांगत होते बाळाला कुणीतरी नेलं होतं, कोणीतरी हाडळ आली होती, राक्षसीन आली होती. हो ना, आली होती. अगं मग बाळाच्या रक्षणाकरता काही केलंस का? केलं ना. कुणी केलं? चंद्रकला आलती, रंजना आलती, हौसाबाई आलती, शकुंतला आलती, वरल्या आळीतली मंडा वहिनी आलती, खालच्या आळीतली सुभद्रा आलती. बऱ्याच आलत्या ग. अगं पण त्यांचे मंत्र बोथट झाले, तर त्यांना नाही एवढा नाही प्रभाव नाही पडत आता वयामानाने. मी लई विचारत दे इकडं माझ्याकडं. देऊन टाकलं. याच्या अगोदर एकीने नेलं गाईचं शेपूट फिरून आणलं, एकीने नेलं गोमूत्रानं स्नान घालून आणलं, तिसरीने नेलं गाईच्या खोराची माती घेतली सगळी अंगाला त्याच्या फासली, तिसरी चौथीने नेलं शेणाचा लेपच अंगाला द्यायला लागली. ज्याला जे वाटन त्याने ते करावं. पण गाय किती महत्वाची, या जगाच्या बापाची दृष्ट काढण्याची ताकद गाईच्या शेणात, गाईच्या खुराच्या मातीत, गाईच्या गोमूत्रात, गाईच्या शेपटात आहे. एवढी मोठी गाय आहे. जगाच्या बापाची दृष्ट काढण्याची ताकद ज्या गायीमध्ये, जगाचा बाप तिला सांभाळण्याकरता, तिची सेवा करण्याकरता अवतार घेतो. म्हणून तर भागवत जन्माला आलंय. त्या गायीची अनास्था तुम्हा आम्हाला निर्माण झाली. मला इथं आल्यानंतर बऱ्याच जणांची तर गायी दिसल्या. वा, धन्यवाद आहे त्यांना ज्यांच्या दारात गायी आहेत त्यांना. ज्या घरात गाय नांदते तिथं लक्ष्मी नारायण नांदतो. शेणाचा सडा दारात टाकत जा, लक्ष्मी रोज दारातून येऊन जाते. समाधान प्राप्त होतं त्या दारात. भरपूर बोलण्यासारखं ऐकण्यासारखं आहे, पण अंगी करायचा प्रयत्न करा. आज बराच वेळ गेलाय, आता फक्त अर्धा तास राहिलाय. पोरं ताटकळली असतील आता. प्रत्येकीनं यावं. दृष्ट काढायचे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ते असे काढतात बा, काही जात्यावरला धोंडा घेतात, अंगावून फिरतात बा. काही तर चप्पलच आणतात, तिष्ट काढतात, काही फड्याने काढतात, काही मिळते आहे. पण हे सत्य आहे. कुणी माना, तुमचं विज्ञान काय म्हणते काय माहीत नाही, माना न माना, पण हा प्रकार आहे. आमच्या पांडुरंगाची रोज दृष्ट काढली जाते सकाळच्याला. काकडा झाल्यावर निंबलोन केलं जातं पांडुरंगावरून. दृष्ट होईल तयासी, उठोनी वेगेसी, चला जाऊ रावळासी, जळती पातकांच्या राशी, काकडा आरती देखलिया. पुढं उठोनी पहाटे विठ्ठल पहा, उभा विटे चरण तयाचे, गोमटे अमृत दृष्टी अवलोका. पुढे वाजंत्री वाजती, ढोल दमामे गरजती, होते काकडा आरती पांडुरंग रायाची. पुढं सिंहनाद शंख भेरी, गजर होतो महाद्वारी, केशवराज विटेवरी, नामा चरण वंदितो. दृष्ट होईल तयासी, मला हे पाहिजे होतं. देवाला दृष्ट होते, देवाची दृष्ट काढली जाते. म्हणून हे आहे. आजही पण मिरच्या इतर वेळेला चुलीत टाका, ठसका येतो. आणि दृष्ट काढून जर खरं दृष्ट लागली असेल बाळाला, आणि दृष्ट काढून जर चुलीत मिरच्या टाकल्या, पुन्हा आणखी काय टाकतात त्याच्याबरोबर? मीठ असतं ना वाटतं. काढली की नाही कोणाची? मीठ असतं ना. खरं आहे काय? मीठ असतं, मिरची, अजून मोहऱ्या, अजून जिरे पण असतात का? मोहऱ्या, जिरे, मिरच्या, मीठ, नाकातलं मिकू टाकतात काही. खरंच टाकतात का? तुमची काढलीच नाही, तुम्हाला झालीच नसतं ना. काय तुम्ही देवाला विचारा. काही केसाचा बुचका धरत्या त्या आल्या गेल्याची. कोणाला म्हणल्या तुम्ही? उद्या 2 दिवस तर राहू द्या. दृष्ट काढतात. आहे दृष्ट आहे. दृष्ट हर क्षेत्रामध्ये होते. तुमच्या धंद्याला सुद्धा दृष्ट लागते, तुमच्या व्यवसायाला दृष्ट लागते,
तुमच्या कर्तृत्वाला दृष्ट लागते. म्हणून दारात कुत्रा आल्यानंतर कुत्र्याला तुकडा का टाकायचा? तुम्ही काय लईच पाळीव प्राण्याची लई सुद्धा येते म्हणून टाकीत नाहीत. त्याच्या पाठीमागचं कारण वेगळं आहे. कुत्र्याच्या दृष्टीमध्ये विष आहे. ते जर तुमच्या ताटाकडे सारखं बघत राहिलं तर तुम्हाला त्याचे विष बाधा होण्याची शक्यता आहे. म्हणून त्याला तुकडा टाकून पटकून बाहेर काढून देता. तुकडा तरी केवढा का असतो? त्याच्या दातात कोण्या बसत असं बसवा बिचाऱ्याच्या व एवढा घेते तर अंदर त्या कुत्र्याला काय तर चतकर भाकर धरडून कोणी टाकीत नाही त्याला. त्या ह्याच्यात ते कोंबडी का काय म्हणतात बघा, काय असतं ते खातात बघा लोक, त्याला काय म्हणतात? त्याला मामा काय म्हणतात? ते पखाचं काय असतं ते असं उडत, ते असं उडत, डालग्या खाली असतं ते. त्याच्या सुद्धा दृष्टीमध्ये विषय. त्याला अपशकुन मानले. जर पाळत असेल कुणी पाळू नका. तुम्ही पाळता म्हणजे काय, त्याला जगण्याकरता नाही पाळत, खाण्याकरता पाळता. सकाळच्या प्रहरी त्याची विष्ठा जर ओलांडली तर अपशकुन होतात. अपशकुन मानले. जेव्हा देवा माझी कथा राहीन इकडं, तुम्हाला हे गोड वाटतं, असलं ऐकायला मजा वाटते. गोपाल कृष्ण भगवान नक्की जय जय श्री राधेश. दृष्ट काढून झालं, आता काही नाही. चला, कृष्ण भगवान परमात्मा रांगू लागले. रांगताना देव कसे रांगतात? तळवे तळहात. एकदा घ्या. तळवे तळहात तळहात टेकीत डाला गुडघ्यान गुडघ्यान रागत, डाला गुडघ्यान गुडघ्यान रागत, डाला गुडघ्यान गुडघ्यान रागत. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, गुडघ्याने रागत, गुडघ्याने रागत. तळवी तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंग निरंगनाथ तोम्या देखील असये. भगवान परमात्मा रांगू लागले. गोकुळामध्ये सगळ्या लोकांना आनंद आहे. नंदबाबाच्या वाड्यामध्ये रांग लागली. रोज सकाळ संध्याकाळ गावातली महिला, गवळणी, गोपाळ, वयोवृद्ध, तरुण सर्वांनी सतत येत राहावं. कृष्ण भगवान परमात्म्याचं अवलोकन करावं, दर्शन करावं, आनंद घ्यावा, आनंदानं जीवन जगावं. सगळ्यांना आनंद आहे. कृष्ण परमात्मा रांगू लागला. गोपींना आनंद वाटायचा. रांगता रांगता देव उभा राहायला लागले. भिंतीला धरून उभा राहू लागले. बोटाला धरून उभा राहू लागले. यशोदेला नंद बाबाला आनंद होऊ लागला. कृष्ण परमात्मा लहानाचे मोठे होत असताना भगवंताने काही बाललीला केल्या. भगवान परमात्मा एक दिवस पाळण्यामध्ये टाकले होते. शकटासुर आला. कृष्ण परमात्म्याला मारायचा प्रयत्न केला, पण भगवंतांनी त्याला मारलं. तृणाव्रत आला, त्याला मारलं. एक 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 एकाचा वध भगवान. नुघडता बालपणाची फुली अदानवी सृष्टी केली. बालपण फुललं नाही तरच दैत्य मारायला सुरुवात केली. अजून बालपण फुललं नाही तरच जन्माला आले. 4-8 दिवसात तर पुतना मारली. देवाचा वाढदिवस 8 दिवसाला, देवाचा वाढदिवस प्रत्येक रोहिणी नक्षत्राला, देवाचा वाढदिवस प्रत्येक बुधवारी. आमचा वाढदिवस करतात हलकट वर्षातून एकदा. आणि त्याला बी काय करतात, केक आणतात कापी देत बा, मेणबत्त्या लावतात, फुकीत येत. अरे कम हाताने जीवनाचा अंधार करून घेता. आपली संस्कृती दिवे लावणारी आहे, दिवे विझवणारी नाहीये. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा का घरोघरी विजा. थोडं भान ठेवून जीवन जगा.
आपल्या हातानं आपल्या लेकराचं जीवन अंधारात टाकू नका. ते काही आमच्या बीडमध्ये तर तिकडे नाही, आमच्याकडे लोक येतात बघा. दोघं जण नवरा नायकू थटून नटून आले. मला आता ते चांगला तर्क आला त्याचा. लग्नाचा वाढदिवस आहे बाबा, यांच्या जन्माचे वाढदिवस करू करू थकले, आता लग्नाचे सुरू केले. तर करा ना, आनंदाने करा, पण त्याला काही विधीचं पाळा. वाढदिवस आहे ना, भगवंताच्या दर्शनाला घेऊन जा, भगवंताचा अभिषेक करा, त्याला नवीन वस्त्र परिधान करा, त्याला औक्षण करा, थोरा मोठ्यांच्या पाया पडायला लावा, अन्नदान करा. त्याचं आयुष्य वाढल, आरोग्य प्राप्त होईल, त्याला ज्ञान प्राप्त होईल, त्याची कीर्ती चांगली वाढेल. असे वाढदिवस साजरे करा. केक कापल्याने, दिवे विजल्याने वाढदिवस साजरे करून काही होत नाही. ज्याची संस्कृती असेल त्याचं होत असेल, आपलं काही होणार नाही. आणि देवाचा असा प्रत्येक बुधवारी, प्रत्येक रोहिणी नक्षत्रावरती, प्रत्येक महिन्याला वाढदिवस व्हायचा. अन्नदान केल्या जायचं, दानधर्म केल्या जायचा. आणि अशा वेळेला शक्टासुर आला होता. शक्टासुराचा वध केला. कृष्ण भगवान परमात्मा एक दिवस रडायला लागले. यशोदेनं समजवायचा प्रयत्न केला, पण काही समजायलाच तयार नाहीत. कडेला घेतलं, इकडं तिकडं फिरल्या यशोदाई, पण कुठं काही. हातात बाहुली दिली, खोळखोळा दिला, JCB दिली, ट्रॅक्टर दिलं, अजून काय काय असतं खेळण्यात, त्या हेलिकॉप्टर दिलं, अजून सगळ्या खेळण्या दिल्या, पण ते हातात घ्यायचं आणि फेकून द्यायचा. बाल हट्ट. एकदा लेकरू तराला हट्टाला आलं की ते कोणाचं ऐकतच नाही. हट्टाला पेटला कृष्ण परमात्मा. दही भात कालवून दिला, खायचा लोटून दिलं. कडेवर घेतलं तरी रडणं चालू, मांडीवर बसवलं रडणं चालू, इकडं तिकडे घेऊन फिरते, रडणं चालू, रडणं थांबे ना. तेवढ्यामध्ये राधा घरी आली. राधा घरी आली, तिकडून राधा आलेली यशोदेनं पाहिली. यशोदेला वाटलं याला देवा राधेच्या स्वाधीन करू, थोडंसं घरातलं काम तरी मला करता येईल. राधा जवळ आली. राधे इकडे ये बरं, लवकर ये. बरं झालं आलीस. यांनी सकाळपासून मला परेशान केलं बघ. जी सकाळपासून घायटा घातलाय बंदच करीना, सारखा रडतोय. राधेलाही तोच पाहिजे होता. राधा आनंदाने आली. राधा आल्याबरोबर राधेनं हात असे केले त्याला घेण्यासाठी. त्यांनी रडणं बंद केलं, झाप राधेच्या अंगावर टाकले आणि राधेकडे गेला. यशोदेनं अरे यशोदेनं सांगितलं, राधे जा बरं याला घेऊन. राधेनं कृष्ण भगवंताला नेलं, तिकडंच खेळू लागली. एक लीला भगवान परमात्मा गोकुळामध्ये करू लागले. एक लीला करत असताना देवाचा नामकरण विधी ठरला. गर्गाचार्यांच्या माध्यमातून नामकरण विधी झाला. कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश. आज वेळ कसा गेला मला काही कळानाच.
4:45 वाजले त्यात. नामकरण विधी झाला. नामकरण विधी झाल्यानंतर पुन्हा नामदेवरायांनी एक लीला सांगितली बघा, भागवतात नाही ती लीला, माबळ भटाची. माबळ भट घरी आले, हातात पंचांग, अंगावर खांद्यावर जानव, धोतर नेसलेलं, उपारणं अंगावरती, भविष्य सांगणार, ज्योतिष्य पाहणार. गोकुळात आलं, भविष्य सांगणार, ज्योतिष्य पाहणार. पाहिजे कोणाला? पाहिजे का? नाही ना पाहिजे. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. दान धर्माला सतत हात वर आहे. कधी कुणी घरी काही दान धर्म करता आलं तर कधी नाही म्हणत नाहीत. खरं आहे ना? भविष्य सांगतोय तुमचं, सांगा म्हणलात ना. सतत दुसऱ्याविषयी मनामध्ये चांगलेच विचार असतात, पण तुमच्याविषयी जगाच्या मनात फार वाईट, फार वाईट, फार वाईट भविष्य. तुम्ही लोकांच्या कामी पडता, लोकांच्या कार्यात सहभाग करता, हातभार लावता, पण तुम्हाला कोणी टायमाला मदत करत नाही बघा. खरं आहे ना? भविष्य आता राहिलेलं भविष्य नंतर उद्या सांगेल. हेच भविष्य पोट भरण्याकरता सांगतो, दुसऱ्याला दुसरे पैसे देऊन भविष्य बघतात त्याच्याकडून. याला याचं भविष्य कळना, जगाचं भविष्य बघतो. असाच भविष्य बघायला आलता. यशोदेकडे आला, यशोदेने बामण म्हणून पाठ दिला. पोराचं नामकरण करायचंय का? केलं. कोणी? गर्गा. त्या गर्गाला काय कळतं या भाषेमध्ये? आता किती केलं तर ढोंगी होतं, सोंग घेतलेलं होतं मावळ भटाचं. देवाने मनात विचार केला, तू वैष्णव गंध लावून आणि भटजी होऊन आलास र. मी भूदेवाला मानणार आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवरायांसारखा. हां, बसला, पंचांग घेतलं. गर्गाला काय कळतं? यशोदेला वाटलं ह्याला जास्त कळतं काय की बघू आपण काय म्हणतोय. तर रोहिणी एकीकडून यशोदा एकीकडून बहिराम कृष्णाला घेऊन बसल्या. गर्गाच्या बाबळ भटजी गणित मांडू लागले. सुरू केलं गणित मांडायला, कांडे मोजायला. चेहऱ्यावरचे हावभाव फार भयंकर व्हायला लागले. वा वा वा, फार वाईट, फार वाईट, फार वाईट. शिव 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 शिव, खूपच वाईट. ताटकन उठला, पंचांग फेकून दिलं. काय झालं? राम 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 राम. फार वाईट झालं, फार वाईट. कुळाचा घात, कुळाचा घात, कुळाचा. अरे झालंय काय? या पोराला उचला आणि गावाच्या बाहेर खड्ड खांदून पुरून टाका. हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलं. कोण? ते मला तुझं मूळच काढणार आहे. थांब थोडंसं, माझं मूळ दाखवतो. होय तू मूळ नक्षत्र, तो मुळात मी थांबिवतो. थांब म्हणला. आता देवाने ऐकून घेतलं सगळं. नाही देवा, चांगलं बघा. गर्गाचार्याने चांगलं भविष्य सांगितलं काल. तुमच्याकडून काही गणित मागं पुढं होत असेल, पुन्हा बघा. पुन्हा पंचांग घेतलं, पाटावर बसला, पुन्हा सुरू केलं. देवाला राहवानाच. ती जर बसायला पाठ दिला आणि टेकाला पाठ दिलता, पण हे ताटकून उठलं, पाठ पुढं सरकला. मध्ये सांद राहिली होती मागच्या पाटात आणि याच्या पाठीत. पुढं पंचांगाला पाठ दिलेला होता. देवाने सांगितलं, अरे काय बघा आता बेटा, तुम्ही मला मदत नाही करीत का? मग सांग ना देवा, तुझी आज्ञा. हो दे एकदा म्हणले. भवानी याची दाना दन मागच्या पाठी त्याने टणकन टाकलं की पुढच्या पंचांगाच्या पाठीने लगेच वर दणका दिला की नाकन फुटलं त्याचं. पंचांग पळालं. उठून उभा राहिला की खालच्याने तसाच दणका वर हाणला स्टँडला. जम हे जातील आहेत ती बी एवढ्या मोठ्याने म्हणल्या. माबळ भटाची फजिती व्हायला लागली. माबळ भट उठून पळायच्या तयारीत होता, पण पुढं वरोटा पाटा होता.
वरोटा पुढं आला की दानकन पाठी दानका दिला की खाली पाडला आणि पाट्यावरच पडलं ते. पाठा उठला, उठून उलटा केला आणि वरून पाटा बसला. त्याच्यातून कसं बसं पुढं जायचा प्रयत्न केला तर बाज आडवी आली. बाज आडवी आली, त्या बाजात धोतर गुतलं. धोतर बाजात गुतलं, जानव एका माच्याच्या पायात गुतलं, त्याच्यातून पळायला गेलं, जानव तुटलं, धोतर गळालं. की देवाला असं बोललं की असं होतं, खरं असून खोटं बोललं की मग असं, अशी फजिती होती. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले टिंब टिंबचे. ही नामदेवरायाने लीला सांगितली. देव म्हणले तुला जिवंत बामणाचा वेश धारण करून आला म्हणून ठुलं रे, नाही तर तुला ठुलं नसतं जिवंत. म्हणजे शकटासुरासारखं केलं असतं. एक एक लीला देव करू लागले. आणि ही गंमत देवकी रोहिणी आणि यशोदे बघा त्यात मस्तपैकी. देव बी मस्त हसतं त्याच्याकडे बघून, गेलं कसं तरी पळून ते. एक 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 लीला होऊ लागली. भगवान लहानाचे मोठे झाले, गावामध्ये सवंगडी गोळा केले. भगवान परमात्मा गोपांना त्यांचं त्यांना खाऊ घालण्याकरता चोऱ्या करू लागले. चोऱ्या करत असताना अनेक गल्लोगल्ली बोभाटा उठला. आता तुम्ही ह्या लीला कीर्तनामध्ये श्रवण करतात काल्याच्या. गेल्या वर्षी बऱ्यापैकी मी सुद्धा आपण या ठिकाणी कथेमध्ये ऐकवलेले आहेत. आता वेळेअभावी काही पुढं बोलणं अशक्य. 10 मिनटं राहिलेत. पहाती गवळणी तवती पालथी दुधाने म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. गावामध्ये बोभाटा उठत असताना यशोदेकडे घराने जाऊ लागली. यशोदेला घराने सांगू लागल्या. यशोदा उलट पालट बोलायची. आपल्या पोलाची कड तिला यायची, दया यायची, माया यायची. आजही तेच. कोणालाच वाटत नाही आपलं पोरग खोडकरे, कोणालाच वाटत नाही. आणि वाटत असल तर ती आई, मी कसं म्हणू नाही म्हणून, पण ते सत्य लवकर पटत नाही. यशोदेला पटना तर आपल्याला कधी पटायचं नाही. माझं पोरग असं नाहीच. तुम्ही मोठ्या ढाल गजा 12 घरच्या 12 आहेत तुम्ही, एका घरच्या आहेत काय? ढाल गजा आहेत. तुम्ही लपोनी याचा चेंडू, तुम्ही लपोनी याचा भवरा. वेगवेगळ्या पैलूने यशोदेने उलट बोलावं. आता घरी गेला बघा. आता इथं वेळ नाही ते बघायला. यशोदेने उलट बोलावं. सगळ्या गवळणी एकत्र मिळून गेल्या. यशोदा सर्वांना तोंड देऊ लागली, सर्वांच्या तोंड गप्प करू लागली. गावातली एक गवळण म्हटली, असं आहे का यशोदे? बर, आम्ही तुझ्या लेकराचे लाड करतो म्हणून तू आता आम्हाला असं बोलायला लागलीस काय? तुझं पोरग खोडकर तुला मान्य होत नाही ना? गाठ तुझ्या पोराची माझ्याशी आहे. गाठ तुझ्या पोराची माझ्याशी गाठ आहे. सुदाम्या, प्यांद्या, वाकड्या, वडज्या सगळे बाजूला भावतले बघून ऐकत होते. नजर होती यांची. ही गुप्तहेर होती देवाची. कोण म्हणते गाड्या ही गाठ देवाशी आहे? तो म्हणला वरच्या गल्लीतली मंडा वहिनी. असं आहे का? म्हणलं हो. देवाकडे गेले, देवाच्या काना सांगितलं, देवा काय? ती मंडी लईच बोलत होती वा, टाका टाका. कोणची रे? म्हणला वरच्या वाड्यातली. तुला घर माहिती आहे का? म्हणला सप्त्याला मी आलोय तिच्याच घरी मुक्कामाला आहे. काही काळजी करू नका म्हणे. आज संध्याकाळी तिच्या घरीच. देवानं संध्याकाळी पोरं गोळा केली. सगळ्या पोरांना सांगितलं आज सर्वांनी माझ्याबरोबर यायचं, पण माझ्याबरोबर मध्ये प्रवेश करायचा नाही, मी एकटा जाणार. देव मध्ये एकटे गेले. मध्ये गेल्यानंतर सगळे गोपाळ रात्रीच्याला बाहेर थांबले. देव मध्ये गेले. मनमुराद दही, दूध, तूप, लोणी खाल्लं. तव्याचं काळं, आता गॅसला निघत नाही ते, चुलीरोस निघत फक्त. ती काळा काळा मटेल मसाला काढून घेतला. मलम तयार केला पाणी टाकून. मंडाबाई दारात झोपल्या होत्या बाज टाकून.
हे महाशय खिडकीतून शिरले सूक्ष्म रूप धारण करून, सगळं खाल्लं. ही वाट बघत होती दारात, काठी बाजार हातात धरून तशीच झोपली होती. तिला वाटलं हे दारातूनच येईन, हे मला साऱ्या घराला दारच आहे तुझ्या, कुठं न शिरता येतं मला तुझ्या दाराची दरवाजाची गरजच नाही, सगळं बंद कर. देव मध्ये गेले, मस्त मलम तयार केला, दुईकून काढले, मंडाराव केला, मंडाराव. सकाळच्याला बरी या तुमची वरात काढू. सकाळच्याला देव मस्तपैकी मिशाचे आकडे काढे निघून गेला. निघून गेल्यानंतर पोरांना सांगितलं, पोराव काय, काही नाही, आता सकाळच्याला मंडाबाई बघायला या तुम्ही, मंडाराव दिसन म्हणे तुम्हाला. देव गेले, गोपाळ गेले. सकाळी सुना उठल्या, पोरं शाळा जायचे होते. पोरांना स्नान वगैरे घातलं, पोरांना गंध पावडर करू लागले. म्हातारी पोरांच्या कलबाल्यानं उठली, उठून बसली, मनामध्ये म्हणती, मंडाबाई आहे नावची, आला का आला, काय ताकद आहे त्याची यायची, आणि मी सावधच आहे. आणि असं ती हिवाळ्याचे दिवस असं घेतलं आणि असं बसली, काढताना फोटो नाही तुम्ही माझाच. कुडकुड कुडकुड करत आपलं बाजार बसली. पोरं असे जवळ, त्यांची आई त्यांना गंध पावडर करते. तेवढ्यात पोराची नजर त्या म्हातारीकडे गेली आणि ते म्हातारीचं तोंड बघता बघता त्याला काळं दिसलं, असे तर काळं काळं. ते पोरं काही काही लय विचित्र असते. तर ते मोठ्यानं लागलं वाढायला, आई बघ ना आपल्या आजीला मिस्या, आई बघ ना तू तिकडं, घाबरे येडं कुठलं. म्हातारे मा तुझी आजी नाही ती, अगं पण तू बघ ना आई, बघ ना आपल्या आजीला मिस्या. एकदा झालं, दोनदा झालं, दुसरं पोरग आलं, दुसऱ्या पोरला त्यांनी बोललो त्याच्या भावाला, ते आलं, ते म्हणते बघ ना आपल्या आजीला मिस्या आल्या. आता ते जवळ गेलं, ते म्हणते ओ खरंच ना आजीला मिस्या. ही म्हातारी अशीच बसलेली, सुनबाई तिकडून बघत तिथं खरंच मिस्या आलेल्या. सुनबी म्हणली, आत्याबाई काय भानगडे, म्हणे काय झालं, खरंच तुम्हाला मिस्या, काय पटतय तुला, काय पटतय, माझी थट्टा करायला निघाली, पोरं तर पोरं बी तुची तू बी. तितक्या दुईकून दोन पोरं बाजार येंगले, आईची बघ ना ह्या मिस्या, आणि त्या हातात यायला लागल्या. हो ना, वाढल्या त्या हातात यायला, आजी खरंच मिस्या. म्हातारीला काय पटाना, म्हातारीला गोदरेज कपाटाच्या पुढं नेलं, उचलून सुनाने दोघींनी दुईकून धरलं आणि आरशात दाखवलं. म्हणे आता आत्याबाई बघा बरं आता कशी करू ए, आणि कसं झालं असेल हे आम्हाला काय माहित, चला धुवून काढा. धुवून काढायला नानीत नेलं उचलून, जसं तोंड धुवायला साबण लावली असं तर काय पाण्याने निघाणार, लक्स लावली, जसं काय इऱ्या मारलाय फपकारल्या ना त्या. ती दुसरी सून म्हणे लाईफ बॉय लावा, तीन लवकर निघत्या. लाईफ बॉयला मग तर जास्तच वाढल्या. एक जण म्हणे मोती लावा ना, मोती साबण लावली, मग तर जास्त झाल्या, इतका लांब लांब पेट्या झाल्या दुईकून दोन. म्हातारीला काय आता सुधारणा काही. सुना बी चिंता कर झाल्या. सुना म्हणल्या बाई पण आत्याबाई कसं झालं असेल वय, काय माहीत बाया, मी तर बाजारात झोपलेले होते. नाही नाही काल तुम्ही गेलतात का नंदबाबाच्या दारात, मोर्चा गेलता मोर्चात. हा गेले होते, काही बोललात का, म्हणले होते बाय. काय म्हणला होता, यशोदेला सांगितलं होतं तो कट्टा आता मुद्द्यामाला असं पकडून देईन, नाही तर नावाची मंडाबाईच नाही. मग बरोबर आहे, तेच 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 झालंय. आता काय करावं ग, आता काय करता, जा तिथं नाक घासा. म्हणजे त्यांनी केलं असं काय, एक काम कर, एकदा जाळून बघ ना. दोन सुना दोन काड्याच्या पेट्या घेऊन आल्या, दुईकून दोन काड्या लावल्या त्या, इकून इकून काडी लावतात. मिशा पेटत्यात होय त्या मिशा काय अशा आहेत काय, काहीच होय ना त्याला. त्या म्हणल्या आते बाई याला औषधच नाही, आता याला एकच औषध, आता नंदाच्या वाड्यात जाऊन त्या कृष्णापुढं नाक घासावं. दिवस उजाडलेला, ऊन पडलेलं, ह्या पठ्ठ्यानं सगळे पोरं सावध केलेले, रस्त्याला पोरं दारातच उभा. आज मंडाबाईची वरात. म्हणून ज्ञानोबाराने सांगितलंय, अनंत वाचाळ बरळती बरळ.
त्याच्यामुळं बडबड करायची नाही जास्त. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात असत्यम अप्रियम मा ब्रूयात. चांगलं बोला. दरवाजा उघडला. आज पोरं पण शाळेत नाही गेली. पोरं आजीच्या मागच निघाले मोर्चा त्यांच्या. दरवाजा उघडल्या बरोबर सुना पुढं. पोरं म्हणले देव म्हणला गाड्या पण वरमायाच पुढं आल्या तर अजून नवरी मागायचे काय. सुना पुढं दिसल्या. प्यांद्याने परात आणली होती संघ. एक काडीन परात घेऊन आलता. डांग डिंग अंगारा टांग रिंग अंग. त्यावेळेस पोरं लागले नाचायला. ए वेळ नाही आपल्याला. तुम्हाला वराती सुपारी द्यायची घ्यायची काय. पोरं उड्या मारायला लागले आणि तेवढ्यामध्ये देव पण पुढे येऊन थांबले होते पण लहान अंतरावर होते. मंडाबाई बाहेर आल्या. तोंडाला असं घेतलंय आणि अशा चालल्या. नुसती डोळे दिसायचे. आधी काही आपल्या घरच्या माणसावर ओळखू येत नाही. हे अतिरिक्त होऊन अशी रस्त्यावर अशी नुसते डोळे दिसते. भरकून निघून पुढं जातंय आणि पुढं गेलं मग हरणावा दाबी दे. आपण माग बघा कोणी काय माहित नाही. मग चला आपलं पुढं आणि मग ते तोंडा सोड. हे ओळखलं नाही काय. अतिरेकाला काय ओळखाव. हां ती तोंड बांधून चालली. पोराला माहित होतं काहीतरी गडबड आहे. दुईकून दोन सुनान ती म्हातारी पुढं चालली. पोरं वाजित पुढं डांगा डिंग्या टांगा. पोरं नाचायचे हुर्रे पण घालायचे. पण त्याच्यात एक ना ते वाकड्या लईच बावस. वाकड्या काय केलं तो सगळ्यात मागं राहिला आणि वरातीच्या मागं घुसला. त्या म्हातारीच्या मागं गेला. घेतलं ना हातातलं हिसकून हे अंगावरचं वडलं तिने मागच्या मागच. नवरीच्या अंगावरला शालू. नवरीच्या अंगावरला शालू वडला. नवरीच्या मिशात चुकून पापका. दुईकून दोन मिशाच्या पेंड्या जीज पोराने गर्रा घाता नवरी मध्ये घेतली. नाचायला लागली. ती नाचन पुन्हा जास्त वेळ नाही. देवाने लीला केल्या आनंदा करता केल्या. आनंद घेतला आणि आनंद दिला. या अवतारात नुसता आनंद आहे राजा. हर क्रियेतून आनंद आहे. पोरांनी वाजत गाजत नेली. दुईकून दोन सुना त्या बी लज्जास्पद झाल्या. खाली माना घातल्या. पोरांना म्हणायचे परव नका ना रे. अरे म्हातारं माणूस नका रे. सारखा बाजूला. तिला बोलता नाही का कळलं. आमच्या देवाला बोलली. आम्हाला आव्हान केलं नावाची मंडाबाई. मग आम्ही काय मंडाराव केला. मग आता मंडाराव चालला र नंदबाबाच्या दारात. नंदबाबाच्या दारा पण देव पुढंच पण देव यांच्या टोळक्यात नाही घुसला. लय खरी गडी भारी. बरोबर देतो लावून शिकत बसतो. गेला आणि पुढं दारात गेला. यशोदेला हाक मारतो. आई बाहेर आहे ना. यशोदा बाहेर आली. तिला वाटलं काय माहिती. तो म्हणला आपली तर वरात आली. म्हणजे वरात. आई पण युगडीचे नवरदेव नाही बरं काय वरातीत. एकटी नवरीच घेऊन आलाय म्हणे. आणली ती वरात. दारात आली. कृष्ण भगवान परमात्मा आईजवळ उभा राहिले. यशोदेला कळना नेमकं गडी का बाया. वर जटा पुढं मिश्या पण अंगावर मात्र साडी होती. नाटी होती. यशोदेला लक्षात आलं हे नक्की काहीतरी आपल्याच मालकाचा कारभार दिसतोय. पोरं आले. सुना आल्या. सुनाने हात जोडले. ती पुढं आली. यशोदे तोंडातून आणि काल टाक बोलत होती. यशोदे तुझं पोरग तुला नाही कळायचं कसं आहे तर ही मंडाबाई धरून देईन. मंडाबाई आता कशी करते. यशोदे यशोदे. अरे त्याला माहिती कोणाची कुठं जिरवायची तर. लय आवाज वाढला होता काल तिचा. आज आवाज खाली गेला. खालच्या स्वरात आवाजच निघा ना. ते मिशा अडकायला लागल्या ना. आवाजात मिशा अडकायला लागल्या का काय कोणा. यशोदेपाशी बसली. यशोदे बघ ना माझं वय आहे का ग. किती जखड म्हातारे झाले. आणि या वयामध्ये बघ ना ही तारा माझ्या जीवनाची. अगं काय केलं बघ ना. हे कापलं नाही. जळलं नाही. अगं सुनानी धुवून काढलं. असं धुवून काढलं कनी. यांनी बी हात धुवून घेतला सुनानी.
लई बोलत होते म्हणले आम्हाला, चांगलं तोंड फटकून घेतलं ते बी. संधीचा फायदा कोण सोडते? यशोदे पुढे बसली. यशोदेने कृष्णाकडे पाहिलं. कृष्णा, काय आई तू केलंस? हो मीच केलं. का केलंस तिला विचार. काल तिलाही टाकटाक बोलत होती, मुद्द्या मला असं मला पकडून देणार होती, तिला या पठ्ठ्याने मीच पकडून दिलं तिला. यशोदेला कळालं. यशोदेने सांगितलं नाही बस, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. कृष्ण भगवान परमात्म्याने कृपादृष्टीने तिच्याकडे पाहिलं. पूर्ववतीचा चेहरा केला. देवाला ती शरण आली. तोंडात मारून घेतलं. माफी मागितली. देव वृंदावनात गेले, मधुवनात गेले, तालवनामध्ये गेले, गोवर्धन वनात गेले. अनेक वन आहेत. प्रत्येक वनामध्ये गायी न्याव्या, गोपाळाने समवेत खेळावं. खेळ खेळले. आता खेळ पण झाली. पोरांना भुका लागल्या. गायी पाण्यावर आणल्या, कळंबाखाली सावलीला बसवल्या. भगवान परमात्म्याने सगळ्यांचे शिदर एकत्र केल्या. अरे याला खांदा एक फुल काही असलं तर लावा ना. गीताराम पुढे, गोपीनाथ या इकडं, समोर मांडावती. आता सर्वांच्या शिदर एकत्र केल्या. भगवंताने सर्वांना गोलाकार बसवलं. स्वतःच्या हातानं सर्वांना काला देऊ लागले. बिभ्रद्वेनुम जठरपटयो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलानिंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासय नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ बाल केलिहि. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताने सर्वांना काला दिला, आनंद दिला. काल्याचा एक 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 लीला चालू झाली. भगवंताने कालिया मर्दन लीला केली, वस्त्रहरण लीला केली. अशा अनंत लीला झाल्या. अनंत असुरांचा वध केला. एक दिवस भगवान परमात्मा गोपांना लवकर घेऊन गेले होते. कात्यायनी व्रत केलं होतं गोपिकांनी. कात्यायनी व्रत आजही मुद्दाम सांगतो मी, सहसा या असलं काही सांगत नाही. यांनी हे होतं, त्यांनी ते होतं. शिवकथेमध्ये भरपूर ऐकायला मिळतं यांना. पशुपतिव्रत. ज्या मुलीचं लग्न होत नसेल त्याच्याकरता आजही हे काम करते. याच्याकरता एक कात्यायनी मातेचा मंत्र आलेला आहे. जर कोणाच्या लग्नात अडचण असेल तर कथा झाल्यानंतर मला कोणतरी बोला, मी मंत्र देईल तो. कात्यायनी व्रत केलं गोपींनी. परमात्मा गायी घेऊन जायचा. गोकुळातल्या गोपींना देवाचं दर्शन होत नव्हतं. मग काही गोपींनी व्रत केलं आणि त्यांनी सकाळी भल्या पहाटे लवकर जावं, यमुनेचं स्नान करावं, वालुकामय लिंग मूर्ती तयार करावी कात्यायनी मातेची. वृंदावनामध्ये जा, कात्यायनी मातेचं मोठं मंदिर आहे आज सुद्धा वृंदावनामध्ये. वृंदावनात जर गेलात कधी तर कात्यायनी मातेचं दर्शन घेऊन या. गोपेश्वर महादेवाचं दर्शन, तिथली ग्रामदेवता गोपेश्वर महादेव आहे. कात्यायनी व्रत करायला लवकर गेल्या, पण करत असताना देवाला, कात्यायनी मातेला प्रार्थना करायच्या, हा परमात्मा आम्हाला पती म्हणून मिळावा. हे व्रत आमचं लवकर सिद्ध व्हावं. बरेच दिवस व्रत चालू होतं. एक दिवस भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये दया आली. किती दिवस यांना व्रत करायला लावायचं. म्हणून भगवान परमात्मा भल्या पहाटे गोपाळांना घेऊन, गायी घेऊन गेले. शिदुरी बरोबर नेली नाही. भगवान परमात्मा त्या स्नान करण्याकरता यमुनेमध्ये उतरल्या. त्यांची वस्त्र घेऊन कळंबावर जाऊन बसले. बासरी वाजू लागले. गोपाळ बाजूला गेले. गोपींच्या लक्षात आलं, ह्यो इथं आलाय वाटतं कृष्ण परमात्मा. म्हणून बाहेर निघायचा प्रयत्न केला तर आपले वस्त्रच नाहीत. या निमित्तानं वस्त्रहार लीला केली. भगवंतानं त्यांना क्षमा मागायला लावली वरुण देवाची, सूर्यनारायणाची. तुमच्याकडून विधी चुकलाय. हा विधी, तुमचं व्रत यशस्वी पार पडावं वाटत असेल तर माफी मागा देवाची. माफी मागितली. देवाने त्यांना वरदान दिलं आणि भगवान परमात्मा तिथून वृंदावनामध्ये गोपाळांना घेऊन गेले. गायी चारू लागले.
पण पोरांना भुका लागल्या, आशुतरी बरोबर आणली नाही, म्हणून या निमित्तानं यज्ञ चालू होता वनामध्येच, यज्ञशाळेमध्ये ब्राह्मणांचा भूदेवांचा तिथं पाठवलं. त्यांनी त्यांना अन्न दिलं नाही. परत भगवंताकडे आले. भगवंताला त्यांनी सांगितलं, अरे तू सांगितलं देवा जा अन्न देतील, ते अन्न न देता मार खाण्याची वेळ आली होती. हात त्या जळतं त्या होमातलं लाकूड तेच घेऊन आमच्या मागं लागली. कसले तुझे बामणं बुटबुट बुटबुट करतात आणि स्वाहा म्हणतात, अन्न देत नाहीत. हे कसली ब्राह्मण, हे तुझी कसली भक्त. देवानं सांगितलं एक काम करा. काय? साईड बदला म्हणले. आता ए साईड झाली, बी साईड चालू करा. मागच्या दारातून जा म्हणले. आता कशाला माग? यज्ञपत्न्या तिथं स्वयंपाक चालू आहे, जा. देवा पुढं हातात फक्त ते होत्या टाकायच्या पळ्या होत्या, सृक सर्वा म्हणतात त्याला. पाठीमागं गेलो तर उलथानेत आणि गरम झालेले असतील, पुन्हा चटके देतील आम्हाला. नाही जात. अरे जा तुम्ही, जातं खरं, ताटं तयार आहेत. गोपाळ गेले. दारातून मध्ये प्रवेश केला ना, अबलूक अशी गोंडस गोपाळ पाहिली. गेल्या गेल्या त्या माता भगिनींच्या अंतकरणामध्ये दया निर्माण झाली. का रे बाळांनो, कुणीकडे आलात? काय पाहिजे? आई, आम्हाला देवाने पाठवलंय. देवाने? हो, कृष्ण भगवंतानी. कुठे आहे देव? आई वृंदावनामध्ये आलेत आणि देवानी अन्न मागितलंय. वृंदावने देव आलेत वृंदावनात? हो, जा तुम्ही पुढं, आम्ही अन्न घेऊन येतो. बराचसा भाव याच्यामध्ये ऐकण्यासारखं आहे, पण माझी वेळ संपल्यामुळं मी सांगत नाही पुढचं. यज्ञपत्नींनी ताटं सज्ज केली, देवाला अन्न भरून घेऊन निघाल्या. सगळ्या बाहेर पडल्याने शेवटी एक जण राहिली होती. तिच्या मालकाला ही चाहूल लागली. तो तिकडून यज्ञ सोडून आतमध्ये आला आणि मागच्या मागं तिला केसाला येणीला धरलं आणि मागं वडलं. कुठं चालली? काही विचारपूस आहे का नाही? काही मर्यादा आहे का नाही? तिनं सांगितलं देवाला अन्न घेऊन चालले. गोपाळ आलते, निरोप दिला. सगळे गेल्यात, मला जाऊ द्या. जमत नाही. तुझा देव मी आहे. माझ्या परवानगीशिवाय तू कुठं चालली? कसला देव? कोण देव? जायचं नाही. बांधून टाकली. बांधून टाकल्यानंतर तिनंही सांगितलं, ठीक आहे, तुम्ही या देहाचे पती आहात. काय या लोकांनी परमार्थ केला बघा. पती आडवा आला, पती आडवा आला. परमात्मा प्राप्तीमध्ये, भगवत दर्शनामध्ये यांनी काय केलं बघा. त्या बिचाऱ्या माऊलीनं तिला खांबाला बांधून टाकलं पतीनं. शेवटी सांगितलं, विनंती केली होती, रडत होती. शेवटी नवरा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तिनं सांगितलं मालकाला, पतिराजा तुम्ही या देहाचे पती आहात. ठीक आहे, नाही जाऊ देत मला तुम्ही, नाही जाऊ देणार. मी तर गेल्याशिवाय राहणार नाही, पण कायमची जाणार. तुम्ही या देहाचे मालक आहे, देह तुमच्या स्वाधीन करते. तिनं देहच ठेवला. आत्मरूपानं कृष्ण रूप झाली. बाकीच्या पत्न्या गेल्या. देवाला अन्न दिलं. देवाने स्वागत केलं. पोटभर जेव देवले. गोपाळ जेवले, बळीराम दादा जेवले. देवाना सांगितलं जा आता. मग यांना लक्षात आलं आपली मागची आली नाही, तिची वार्ता यांच्या कानावर आली की तिला बांधून ठेवलंय म्हणून. आता आपणही आपल्या नवऱ्याला विचारलं नाही, न विचारता आलोय. आता आपल्याला घरात घेतील का तिथं? देवाला सांगितलं, देवा आमचं कसं? देवानं सांगितलं जा, काही अडचण येणार नाही, आनंदानं तुम्हाला घरात घेतील, जा. गेल्या. आनंदानं स्वीकारलं. आरती चालू व्हायची होती. आरती करता जोडीनं उभा राहिल्या. होम हवन झालं होतं. यज्ञशाळेतून देवाला अन्न मिळालं. अशी एक एक लीला भगवान परमात्मा करून घरी आले. घरी आल्यानंतर गावामध्ये काहीतरी डागडोजी चालू होती. नंदबाबाला विचारलं. नंदबाबांना सांगितलं, उद्या इंद्रयाग आहे. इंद्रयाग? हो. का? इंद्र याग कशा करता? इंद्र पाऊस पाडतो, गवत चारा धान्य पिकतं
त्याच्यावर आपल्या गायी चरतात, गवत खातात, दूध देतात. ते दूध आपण विकतो, दही विकतो, तूप करून विकतो. त्याचे पैसे आपल्या संसाराकरता कामी पडतात आणि त्यावर आपला संसार चालतो. ही इंद्राची कृपा. म्हणून इंद्राच्या ऋणातून मुक्त होण्याकरता इंद्रयाग. ठीक आहे, सगळं ऐकून घेतलं. संध्याकाळी नंद उपनंद वृषभानूवर गोप गोपाळ गवळी सगळ्यांची बैठक बसली. उद्या सकाळचं नियोजन झालं. सर्वांनी आपापल्या गाड्या सज्ज केल्या, नवीन वस्त्र परिधान केली, दही दूध तूप लोणी इंद्र यागाकरता म्हणून सगळ्यांनी सज्ज केलं. वेगवेगळ्या पदार्थाची मेजवानी महिला भगिनींनी, माता भगिनींनी, गोपींनी, गोपाळांसाठी केली, देवासाठी केली. आणि कृष्ण भगवंताने सर्वांना ताडण केलं, अडवलं नाही. इंद्रयाग होणार नाही, गोवर्धन याग होईल. सगळ्यांना देवाने समजून सांगितलं, सर्वांनी होकार दिला. गोवर्धनाकडे सर्वांच्या गाड्या निघल्या. कोणी पायी चाललं, आपापल्या गाड्या सज्ज करून कुटुंब आपापल्या गाडीत बसून निघाले. गोवर्धनाकडे गेले, गोवर्धनाला परिक्रमा केली, गोवर्धनाचं पूजन केलं, जलाभिषेक दुग्धाभिषेक केला, देवा गोवर्धनाला नैवेद्य दिला. सर्वांनी नमस्कार केला आणि देवांना सांगितलं, अरे नमस्कार काय करता, साष्टांग दंडवत घाला, पुढं बघा, तो गोवर्धन दर्शन देतोय. आपणच गोवर्धन होऊन दर्शन दिलं, स्वतः दंडवत घातला आणि सर्वांनी जय जयकार केला. गोवर्धन भगवान की, गोवर्धन भगवान की जय. जय श्री राधेश. वृंदावनला जर कधी गेलात तर गोवर्धनला जा. आज गोवर्धन साक्षी देतोय की मला कृष्ण परमात्म्याने उचललं करंगुळीवरती. त्या गोवर्धनाची परिक्रमा करण्याकरता काही काही लोकांनी आयुष्य व्यतीत केले तिथं. अगदी छोटीशी बालक हातात घेऊन परिक्रमा करतायत लोक. परिक्रमेचं फार पुण्य आहे बघा. आपण नारायणगडाची परिक्रमा करतो कार्तिक महिन्यामध्ये, पौषवद्य एकादशीला परिक्रमा करतो ब्रह्मगिरीची. ह्या परिक्रमा का करायच्या? नगर परिक्रमा असते. आपल्या गावामध्ये सुद्धा आता दिंडी निघल काल्याच्या दिवशी परिक्रमा आहे. नामा मने प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. म्हणून तुळशीला प्रदक्षिणा करतो, गाईला प्रदक्षिणा करतो, मंदिराला प्रदक्षिणा करतो. प्रदक्षिणा करत जा. गोवर्धनाचं पूजन झालं. इंद्राला कळालं. इंद्राने सामर्थक नावाचे प्रलयकाळी मेघ पाठवले. 7 दिवस भयंकर पाऊस पडला. देवाने गोवर्धन करंगळीवरती उचलला. 7 दिवसांना पाऊस शांत झाला. हां, कारण काय आपल्या अजून 2 दिवस काल्याला बाकी आहे ना, 2-3 दिवस. आताच पाऊस आल्या परत चिखल होईल, यायला परिषद, म्हणून म्हणलं बा झाला तेवढाच. पाऊस शांत झाला. बाहेर आवाज येऊ लागला, चिमण्याचा किलकिलाट, पक्ष्यांचा किलकिलाट, मोर ओरडू लागली, हरण इकडं तिकडं आहार विहार करू लागले. झुळझुळ झुळझुळ नदीचं पाणी, वड्याचं पाणी खळखळ खळखळ आवाज येऊ लागला. सूर्यप्रकाश प्रकाशित झालेला, अगदी स्वच्छ पवित्र वातावरण. देवानं सांगितलं, गोपाळांना बघा रे बाहेर जाऊन. बाहेर जाऊन पाहिलं, देवा आता काही नाही, पाऊस शांत झाला, निघा बाहेर. सगळे वासरं गाई लहान थोर गोपाळ सगळे बाहेर निघाले. देवाने गोवर्धन जाग्यावर ठेवला. इंद्रदेव पाहण्याकरता आला की गोकुळ मेलाच. गोकुळवासी आहेत, आनंदानं सगळेजण बाहेर आलेत. इंद्रानं भगवंताची क्षमा मागितली, देवाचा अभिषेक केला. देवाने त्याला क्षमा केली. इंद्राचा अभिमान नष्ट करण्याकरता ही लीला.